आता दरवर्षी तुम्ही इथे 1.5-2 महिने इथं वास्तव्य करण्याच्या नियोजनाने येता. मग साधारणतः तुम्ही तिथून सेलूवरून किती जणांची पूर्ण एक टीम किंवा पथक तुम्ही दरवर्षी येत असता? आता पहिले 6-7 माणसं येत होतो आम्ही, हम्म. बरं का, पहिल्या काळामध्ये. हा. पण आता कसं झालं बघा, आता हे मोटरसायकलचा प्रवास निघाला. हा. पहिले रेल्वेने यायचे, त्या टायमाला 5-6 जण राहायचे. हा. एस टीनं 5-6 जण राहायची, एस टीमध्ये यायची तर. पण आता मोटरसायकलचा प्रवास निघाला आणि मोटरसायकलचा प्रवास निघाल्यामुळं प्रत्येक मोटरसायकल 2 जण बसू शकतात फक्त. हो, बरोबर. त्या उद्देशाने आम्ही फक्त 4 जण येत होतो आम्ही. असं आहे. मग आता साधारणतः 1.5 महिना वास्तव्य करायचे म्हणल्यावर तुमचं सगळं सामान, कपड्याच्या बॅगा वगैरे, आणि मग आता पूजेचं साहित्य, संबळ, हे सगळं दुचाकी गाडीवर सगळं तुम्ही घेऊन येतात का कसं काही इथे नाही, सगळी नाही, ठेवायची व्यवस्था असते? आता हे जे वाद्य, मंगलवाद्य आमचं आहे, संबळवाद्य, मंगलवाद्य, हे आम्ही आमच्या सोबतच आणतो आम्ही. आणि सोबत घेऊन जातो आम्ही. कारण की हे मंगलवाद्य असल्यामुळे कोणत्या गोष्टीची अडचण येत नाही, चोराची अडचण येत नाही. कोणती तुम्हाला सांगू, रस्त्याला काही समजा अडचण असते, रस्त्याला कोणती जिथं अपघात झालेला असतो तिथं आम्हाला कोणती अडचण येत नाही. कारण की ही संबळ म्हणजे महादेव पार्वतीचं प्रतीक आहे. त्याच्यामुळं आम्हाला कोणतीही अडचण येत नाही. आम्हाला जरी करता उदाहरण, आता हे पोलीसवाले लोक असते तर म्हणजे चौकी, RTO आरटीओ किंवा चौक्या असतात, चौक्या वगैरे असतात. पण आमच्याकडे हे मंगलवाद्य पाहिल्यानंतर तुम्हाला सांगू का, महाराजांच्या दृष्टीनं ते आम्हाला काय म्हणते, ते महाराज लोक देवीची, त्याच्यामुळे ते आम्हाला काही बोलत नाहीत, काही नाहीत, आणि आम्हाला ते मार्ग देतात. आम्हाला इकडे येण्यासाठी मार्ग देतात आम्हाला. म्हणजे एवढा फायदा या वस्तूचा. सकाळ, दुपार, संध्याकाळ, मध्यरात्री कोणतीही वेळ असू द्या, आम्हाला या वाद्यामुळे कोणतीच अडचण येत नाही. आणि ज्या टायमाला आम्ही तुमच्याकडे येतो, तुमच्याकडे गोंधळ वगैरे हा विधी पूर्ण करतो, त्या टायमाला तुमच्याकडचा सगळा दोष निघून जातो, परिवाराचा, तुमच्या घरातला दोष निघून जातो. ज्या टायमाला तुमच्या गावात संबळ वाजवतो, त्या टायमाला गावातला दोष निघून जातो पूर्ण. हा मंगलवाद्य देवाला प्रकट करण्याचा विधी हा, याचं नावच संबळ आहे.